आमरे आणि सन्माननीय पारकर साहेब दर्शनजी पारकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यानंतर त्या ठिकाणी गुलेकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. ज्यांना मयूरजी तेवरेकर अर्थात ज्याने या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवला होता ते वर्सुली संघ ज्यांच्या मालकीचा होता ते सन्माननीय मयूरजी तेवरेकर यांचा सन्मान होतोय. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हा चषक आपल्याला दिला जातोय. मायनाक भंडारी चषक आपल्याला देऊन सन्मानित केला जातोय. मयूरजी आपलं खूप खूप धन्यवाद. आपण असंच सहकार्य या मायनाक भंडारी स्पर्धेमध्ये कायमस्वरूपी करायचं. आपला संघ या ठिकाणी चांगला उत्कृष्ट खेळ करू शकला. एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून आपण दाखवला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर मॅच सुरुवात होते. अत्यंत सुंदर मॅच या ठिकाणी शेवटचा मॅच अंतिम लढत टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा हा सामना आपण पाहणार आहोत. जेथे खांदेरी अरमार विरुद्ध राज 11 अगरदांडा यांच्यामधील सामना सुरू होतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला तो म्हणजेच सचिन कदमच्या संघाने अर्थात आर्यन खारकर या कॅप्टनने जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय केला. कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो अगरदांडा या संघाला. हे कितपर्यंत रोखतात हे ऐकूया. पहिल्या 2 षटकासाठी आपण जाऊया. अर्थात पहिल्या षटकासाठी पुन्हा एकदा मी संजय म्हात्रे आपल्यासाठी समालोचन घेऊन येतोय. अर्थात आमच्या सोबत आमचे ज्येष्ठ समालोचक गुरु राजूदादा सिलदनकर या ठिकाणी स्पर्धेला पाहण्यासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा आवाज आपण त्यानंतर ऐकणार आहोत. परंतु मॅचला सुरुवात होतोय थल एंड कडून आर्यन खारकर. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा शानदार 2 बाउन्स 4 रन. अगदी सेफ झोन मध्ये फटका केला होता. बॅटमधून आलेला हा कॅप्टन स्ट्रोक आपण बघतोय. जबरदस्त स्ट्रोक. आर्यन खारकर वरती आक्रमण हल्ला चढवलेला पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू आर्यन खारकरचा थल एंड कडून यावेळेला स्लोवर वन केला होता. फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि त्याच चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळलाय. बघा चेंडूची फरक आहे. आर्यन खारकरने मागील चेंडू फास्टर वन टाकला होता. यावेळेला स्लोवर वन फ्लायटेड टाकला आणि त्यावरती बघा अगदी हलक्या हाताने चेंडू खेळला. आशिष चितकर या कॅप्टनने आणि स्ट्राईक रोटेट केली. बघा सुंदर फलंदाजी या पाहायला मिळतोय ती अगरदांडा मुरुड संघाची. राज 11 अगरदांडा हा संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरलाय. सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळतोय आशिष संघनायक आणि त्याच्या सोबती स्वरूप पिलनकर. आता स्ट्राईक वरती असेल स्वरूप पिलनकर उजव्या हाताचा फलंदाज. त्याच्यासाठी फिल्डिंग आपण बघतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर वरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक. बाकी फिल्डिंग 30 गजच्या दायऱ्यामध्ये. यावेळेला फटका खेळलाय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक सिद्धांत संतोष तोडणकर याच्या हातात झेल आणि स्वरूप पिलनकर बघा या ठिकाणी स्वरूप पिलनकर सारखा आयकॉन खेळाडू या ठिकाणी बाद केलाय तो कॅप्टनने. आर्यन खारकरची गोलंदाजी आपल्याला आवडली असेल नक्कीच. काय गोलंदाजी केले. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बेट केलं होतं. 1 धाव घेतली होती परंतु तिसऱ्या चेंडूवरती पिलनकरला कॅच देण्यास भाग पडला. मिडांवरती क्षेत्ररक्षक सिद्धांत तोडणकरच्या हातात झेल देऊन गोल्डन डकचा शिकार ठरला तो म्हणजेच स्वरूप पिलनकर. बाद झाला गोल्डन डक वरती आणि पहिला ब्रेक तो आपल्या संघासाठी दिलाय तो आर्यन खारकरने. एक घमासान युद्ध लढाई असेल कारण टॉप 3 मध्ये
प्रवेश करणारा हा मॅच असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये फायनल डे मध्ये कोण खेळणार हे या ठिकाणी ज्याने स्वप्न पाहिलेलं आहे, या दोन संघातून कुठला संघ फायनल डे मध्ये असेल. टॉप 3 मध्ये या स्पर्धेचा मानकरी मायनाक भंडारी चषक उंचावण्यासाठी कुठला संघ तयार होतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेचून आणला होता चेंडूला फाईन लेग वरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु चेंडू हाताला स्पर्श करून जातोय. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढतोय. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच साई प्रसाद आयकॉन खेळाडू आपण बघतोय. साई प्रसाद मयेकर हा एका धावेने आपलं खातं खोलतोय. धावसंख्या 1च्या माध्यमातून एकूण वाढतोय, ती म्हणजे 6 धावा धावफलकावरती. चेंडू झाले ते आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. आर्यन खारकर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 30 गजचा दायरा आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि अशा वेळेस पहिलं षटक आर्यन खारकरचं. यावेळेचा चेंडू आपण बघतोय डाव्या स्टिचच्या बाहेरून गेला होता. पहिला विचार केला होता खेळायचा, परंतु डाव्या स्टिचच्या बाहेर पिच झाला होता. चेंडू सोडून दिला, लेफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक विकेट किपर आपण बघतोय त्या ठिकाणी करण तोडणकरच्या हातात चेंडू वाईड बरोबर एक धाव मिळतोय. धावसंख्या 7 वरती. आर्यन खारकर पुढचा चेंडू घेऊन यावेळेला ठोकलाय. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. साई प्रसाद याच्या बॅट मधून येतोय एक साई प्रसाद नाही आशिष याच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त स्ट्रोक. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आता झुंज मैदानात सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती एकूण 13 धावा लागल्यात. 5 चेंडू मध्ये 13 धावा आणि एक फलंदाज मात्र बाद झालाय. अंतिम चेंडू आर्यन खारकरचा कॅप्टन समोरती आहे. यावेळेला फसवलाय कॅप्टनला. पुन्हा एकदा सिद्धांत हिरो ठरतोय. दुसरा झेल प्रतिम गोलंदाजी रती महारथी त्याच्या समोरती आहेत आणि काय विकेट घेतल्यात. दोन्ही महत्वाचे प्रमुख फलंदाज जे आयकॉन म्हणून होते या संघामध्ये. राज 11 अगरदांडा या संघाचे दोन्ही आयकॉन पहिल्या स्कोर मध्ये परतवले. स्वरूप पिलनकर गोल्डन डक वरती आणि साई प्रसाद मयेकर हा आयकॉन खेळाडू त्यांनी बाद केला. दोन्ही फलंदाज आयकॉन बाद झाल्यानंतर आपण बघतोय धावफलकावरती धावा फक्त 13 लागल्यात. 13 धावा हे 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेत. ते प्रतिस्पर्धी संघ राज 11 अगरदांडा या संघाचे. दुसरं षटक प्रगतीपथावरती येतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाऊया राजू सिल्लनकर सर यांच्याकडे. एक षटकासाठी या ठिकाणी आपण त्यांचा आवाज ऐकूया. ज्येष्ठ समालोचक राजू दादा सिल्लनकर. हॅलो, धन्यवाद. आपण पहाडी आवाज ऐकत होतात जे 2 समालोचक माझे मित्र. खरोखर यश मापगावकर, संजय म्हात्रे असे एक पहाडी आवाजातले 2 समालोचक आपण ऐकत होतात. आणि शिल्डनकर म्हटल्यानंतर स्पर्धा भंडारी समाजाची आहे, त्यामुळे थोडासा आवाज कर म्हटल्यानंतर काहीतरी कर असं मला काहीतरी सूचना देण्यात आल्या अनेक माझ्या मित्रांकडून. म्हणून मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, समालोचन करण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्राचंच नव्हे तर पूर्ण
देशाचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो आहे. त्यांच्यामुळेच असे जे मायनायक भंडारी आणि अनेक असे शूरवीर घडले त्याच्यामागे फार मोठं योगदान आहे ते शिवाजी महाराजांचं आहे. हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही आहे. आणि पुनश्च एकदा मी शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आहे आणि एक समालोचन करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर पाहतो आहे आपण मैदानात सुरू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहतो एक उत्तुंग षटकार आलेले आहे. प्रथम धावसंख्या पोहोचवणं तुमच्यापर्यंत गरजेचं आहे मित्रांनो, कारण खेळाडू अन्य गोष्टींपेक्षा धावसंख्या किती झाली, किती चेंडू झाले हे ऐकण्यासाठी उत्सुक असतात. आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे. प्रथम फलंदाजी करत असणारा संघ अर्थातच एक षटक पूर्ण 2 चेंडू धावसंख्या होते ती 19 धावा. अर्थात पहिला फलंदाजी करणारा संघ आहे तो राज 11 आगरदंडा विरुद्ध आरमार थळ म्हटलं तर ह्या थळ गावातील बहुधा संघ असा संघ थळ गावातील कोणीतरी हा संघ भरलेला असावा, परंतु खेळाडू आहेत ते विविध विभागातून आलेले संघ आहेत, खेळाडू आहेत. आपण पाहतोय धावसंख्या एक षटकार मारल्यानंतर संजय दुसरा चेंडू कसा टाकावा आणि त्या चेंडूवर कसा गोलंदाजाला जखडून ठेवायचा ही किमया साध्य केलेली आहे. ते गोलंदाज अर्थातच गोलंदाजी करणारा असा खेळाडू आहे करण तोडणकर, धोकोड्यातला खेळाडू आहे. आणि पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायचा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा उत्तुंग षटकार प्राप्त म्हणजे खरोखर एक दमदार खेळी पाहायला मिळते आहे. यापूर्वीचा सामना मला वाटतं निश्चित पाहिला होता या मैदानात बाहेर बसून, कारण प्रथम फलंदाजी करत असताना 65 धावसंख्येचं एक मोठं रतीप टाकलं होतं आणि त्याचमुळे निश्चितच दमदार सुरुवात करायची हा निश्चय मनाशी बांधून मैदानात उतरलेला संघ आहे तो राज 11 आगरदंडा संघ. तर खंदेरी आरमार हा संघ निश्चितच फिल्डिंग करतोय आणि फिल्डिंग करताना त्यांच्यावर एक जोरदार हल्ला चढवल्याचा पाहतो. यापूर्वी मला वाटतं धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा, धावसंख्या 29, 2 षटकं पूर्ण 29 धावा, 14.50 सरासरी, अतिशय चांगली सरासरी म्हणता येईल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये रिस्ट्रिक्शन एरियामध्ये षटकं आहेत, कारण सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये अशीच धावा घेणं गरजेचं. परंतु 2 फलंदाज आर्यन खारकर म्हटलं तर संजय आणि आपण पाहतो अलिबागचा एक अलिबागचा कोयनूर म्हटला जातो त्याला, आणि त्याच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेतल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाचा मनोधैर्य थोडंसं काहीसा डळमळीत झाल्याचं पाहिलं आणि त्याच्यावर सुद्धा एक जोरदार प्रतिहल्ला केला, तो म्हणजे प्रथम फलंदाजी करणारा संघ राज 11 आगरदांडा संघाने. राज 11 आगरदांडा या संघातले 2 फलंदाज जरी बाद झाले, परंतु 1 to 10 म्हणजे शेवटच्या अगदी क्रमांकापर्यंत फलंदाजी त्यांच्याकडे असावी असा अंदाज बांधता येतो, कारण प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्यानेच सुरुवात करताना आपण पाहतोय. आपण पाहिलं अनुक्रमे खेळत असताना आपण पाहतोय साईप्रसाद आणि सौरभ ही जोडी खेळतोय. साईप्रसाद यांनी आपल्या संघासाठी अतिशय केवळ नाव साई आहे तर प्रसाद सुद्धा दिलेल्या गोलंदाजाला त्यांनी, म्हणजे 2 षटकार, 1 चौकार, 1 शिंगस आणि काही चेंडू निर्धाव, अतिशय जबरदस्त खेळी त्याच्याकडून पाहायला मिळाले. आमचे स्कोरर सांगतात त्यांनी चेंडू खेळलेत आहेत ते 7 चेंडू खेळलेले आहेत आणि या 7 चेंडूंमध्ये 2 षटकार, 1 चौकार, 1 शिंगस, 6-4 10 जवळजवळ 15 धावांची खेळी त्यांनी केलेली आहे. पुढील चेंडू यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू फलंदाजाला काहीसा बीट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंच नाखुश आहेत आणि
क्रिकेटच्या परिभाषेत जर म्हटलं तर 22 क्रमांकानुसार हा चेंडू वाईडचा इशारा येतोय, अर्थातच वाईडची सजा दिली जाते. वाईड हा चेंडू नेहमीच वाईट असतो, कारण एक धाव जाते, एक चेंडू वाढतो आणि एखाद्या पुढच्या चेंडूवर जर षटकार चौकार मारला तर त्या चेंडूवर जवळजवळ 5 धावा, आणि षटकार मारला तर किती होतील, परंतु झेल घेतला तर आणि फलंदाज बाद. पण तो कधी कधी वाईड चेंडू सुद्धा फसवा चेंडू, पुढचा चेंडू त्याच टप्प्यावर टाकलेला पण तो चेंडू काहीसा आतमध्ये आला आणि ऑफस्टिकच्या क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा निवडलं जातं. क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा त्यांची निवड होते आहे आणि त्याची निवड मला वाटतं क्षेत्ररक्षणाच्या जोरावरच नाही तर फलंदाजी सुद्धा तो करत आहे. यावेळेला पाहतो फलंदाजावर एक अपील केलं जातं आहे. अपील अर्थातच निश्चितच चेंडू एसटीवर आदळतो आणि फलंदाजाला बाद केलं जातं आहे. यापूर्वीचा जो झेल घेतला त्याचाच प्रभाव हा पुढच्या फलंदाजावर झालेला दिसतोय आपण, कारण एका बाजूने एखादा फलंदाज म्हणजे एका बाजूने जर उसवण होते ना, म्हणजे एका शिलाई उसवत जाते ना, तशी जरी शिलाई उसवत गेली तर ती स्थिती काय होते तर जर का तो झेल टिपला नसता, त्या फलंदाजाला जीवदान मिळालं असतं तर हा फलंदाज मैदानात गेला नसता, झेल झाला त्रिफलाचीत झाला नसता. म्हणजे झेल किती महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचा होता झेल. एक चांगला फलंदाज त्याने बाद केला. त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. आमचे स्कोरर सांगतात अथर्व मैदानात जातोय. अथर्व खेळण्यासाठी सज्ज होतं, उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतंय. यशस्वी गोलंदाज आपण पाहतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत, म्हणजे ऑन हॅट्रिक अनुज राऊत. आणि अनुज राऊत म्हटलं तर नावगाव हे म्हटलं तर या विभागातली अलिबाग तालुक्यातील पंढरी आहे. मी तर ती पंढरी म्हणत असतो. खरोखर क्रिकेटची पंढरी म्हटलं तर नवगाव गावातून अनेक खेळाडू आपल्याला दिले गेलेत आणि त्यापैकी एक अनुज राऊत असा हा खेळाडू. पुढील चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेचलाय, चेंडू पाहायचा, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकांनी झेल अतिशय सुरेख झेल टिपलेला आहे, म्हणजे हॅट्रिक प्राप्त केलेली आहे. आणि त्याचबरोबर आणि आपण पाहतो का अनुज राऊत यांनी यापूर्वीच्या सामन्यामध्ये सामनावीर मी का ठरलो याचं पुनश्च एकदा प्रात्यक्षिक त्याचं प्रात्य त्यांनी घडून दिलेलं आहे. अतिशय सुरेख झेल टिपला होता. हा सामना पहिल्या 2 षटकापर्यंत जर विचार केला तर निश्चितच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने काहीसा झुकतो. दिलेले आहे. संघ मालक आहेत सचिन कदम. सचिन हे नाव क्रिकेटमध्ये एक दैवत आहे. सचिन म्हणजे भारताचं दैवत आहे, उभ्या देशाला त्याची परंतु सचिन सुद्धा इथे आमच्या इथे जे संघ मालक आहेत त्यांनी दाखवून दिलं की एका खेळाडूची कशा प्रकारे तारीफ करावीची, केवळ पैसा आणि केवळ शब्दसुद्धी नव्हे तर काही पारितोषिक देऊन सुद्धा त्यांची तारीफ करणं गरजेचं आहे किंवा त्याला खेळाडूला उत्साहित करणं गरजेचं आहे. हे सचिन सरांनी ओळखलं आणि त्यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथे जाहीर नव्हे तर इथे टेबलवर समोर ठेवलेले आहे.
तर आपण पाहतोय पुढील अनुच याचा पुढील चेंडू या वेळेला पुनश्च एकदा फलंदाज बाद होता होता वाचलेला चेंडू थोडासा पुढे टप्पा पडतोय आणि चेंडू यष्टी स्लिपमध्ये स्थिरावतोय. आपण पाहतो या गोलंदाजांनी पहिल्या 2 षटकं जी टाकली होती 2 षटकामध्ये तब्बल 29 धावसंख्येची लढलूट झाली होती. त्यानंतर मात्र तिसरं षटक आहे किती भेदक आहे. म्हणजे एखादं षटक आत्ताचा यश म्हटलं होतं यश यापूर्वी म्हटलं होतंस की एखादं षटकसुद्धा सामन्यातून बाहेर घेऊन जाऊ शकतो किंवा सामन्यात घेऊन येऊ शकतो. त्यापैकी हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 3 फलंदाज एकूण 5 फलंदाज बाद झालेली धावसंख्या झालेली आहे ती 30 धावामध्ये 29 धावसंख्येवर हे षटक सुरू झालं आणि आपण पाहतो एकच धावफलकावर वाढलेले आहे. यावेळेला चेंडू कार्पेटच्या आधारे जातोय काउकॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात चेंडू अडवतात फेक करण्यापूर्वी फलंदाज आपली एक धाव कशी बशी पूर्ण करतोय आणि अशा प्रकारे हे षटक अतिशय उपयुक्त ठरतोय आणि अतिशय महागडं ठरतंय. ते म्हणजे निश्चितच फलंदाजी करणारा संघ प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थातच आपण पाहतोय तो आगरदांडा संघाची सुरुवात जी झाली होती अतिशय जबरदस्त सुरुवात झाली होती. असं वाटत होतं की सरासरीचा जर विचार केला तर 60 धावसंख्या झालेली आहे. काय पाहिजे पाणी हा जरा फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो कारण आपल्याकडे वेळ पण कमी आहे. पाणी द्यायचं आहे. स्वयंसेवक आपण पाणी देणं खेळाडूंना पाणी मैदानात पुरवायचं आहे. धावसंख्या होते ते 2 षटकं पूर्ण 3 षटकं पूर्ण 31 धावा. तर संजय आपण 2 षटकांसाठी मला संधी दिलीत खूप झालं. मला वाटतं पुढील 2 षटकांसाठी तुम्ही तदनंतर मी थोडंसं मला जर संधी दिली तर मी घेणार. धन्यवाद राजू दादा सिलदनकर यांचा आवाज आपण ऐकत होता. गेली कित्येक वर्ष ज्यांनी समालोचन केलं या संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये कित्येक मोठे मोठे खेळाडू त्यांच्या अगदी त्या आवाजाला प्रेम केलं. आजसुद्धा त्या खेळाडूंची नावं घेतल्यानंतर राजूदादाला नक्कीच आठवण त्या जुन्या अशा आठवणी येतात. सासोनी गावात कित्येक मोठमोठ्या स्पर्धा झाल्या त्या वेळेला राजूदादांचा आवाज आपल्याला सर्वांना ऐकायला मिळाला. त्यांचा आवाज ऐकून सुद्धा आम्ही सुद्धा माईक हातात घेतला होता आणि त्यांनी संधीसुद्धा उपलब्ध करून दिल्या. आजसुद्धा समालोचकांना चांगला सल्ला त्यांच्या माध्यमातून नेहमीच दिला जातो. असे राजूदादा सिलदनकर अर्थात सासोनी ग्रामपंचायतचे उपसरपंच पद त्यांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्षामधून या ठिकाणी निभावलं होतं आणि सासोनी गावाचा विकास करण्यासाठी त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा होता. भंडारी समाज प्रीमियर लीग अर्थात मायनाक भंडारी चषकामध्ये 5व्या पर्वामध्ये त्यांची उपस्थिती झाली व्यासपीठावरती आणि त्यांचा आवाज आपण ऐकला. अर्थात षटक नंबर 4 पुन्हा एकदा आर्यन खारकरच्या खांद्यावरती जबाबदारी स्वतः स्वीकारतोय आणि मैदानात तो गोलंदाजी करतोय. आर्यन खारकर बीच एंड कडून गोलंदाजी करतोय. पुलटा चेंडू होता परंतु त्याचा फायदा उठवता आला नाही आहे. तिथे मात्र चेंडूला पाठवला आहे तो मिडांवरून क्षेत्ररक्षक लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती करण तोडणकर जोपर्यंत चेंडूला उठवेल तोपर्यंत एक धाव घेतले कारण स्ट्राईक द्यायची होती. तो फलंदाज आपण स्ट्राईकवरचा आता फलंदाज आहे तो म्हणजे साई प्रसाद एक आयकॉन खेळाडू आहे. साई प्रसाद मयेकर याच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे कारण 11 चेंडू जर त्यांनी खेळले तर इथे 55-60 धावांचं लक्ष ते या ठिकाणी ठेवू शकतील. परंतु साई प्रसाद शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये शिल्लक राहिला पाहिजे. आर्यनचा हा ब्लॉक होल्ड चेंडू बंद्यात टाकलाय खोलात टाकला होता. अगदी जबरदस्त गोलंदाजी आज आर्यन खारकर ISPL केला आहे. ISPL म्हणजे अगदी या भारत देशातली सर्वात मोठी लीग स्पर्धा असते आणि 30 स्पर्धा खेळलेला खेळाडू आज आपल्या या स्पर्धेमध्ये खेळतोय हे आपलं सर्वांचं भाग्य आहे कारण या समाजातून आलेला हा खेळाडू एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर इथे सुद्धा खूप चांगला खेळ दाखवतोय. परंतु या चेंडूवरती परखला होता चेंडू स्लोवर वन करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी बॅकफुटला जाऊन जबरदस्त स्ट्रोक केलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून साई प्रसाद मयेकरच्या बॅटमधून आलाय उत्तुंग षटकार. संघाला नायकाला आशिषला माहित आहे जोपर्यंत या ठिकाणी माझा आयकॉन साई प्रसाद आहे तोपर्यंत स्कोर वाढेल 38
38 धावा धावफलकावरती लागलेले आहेत, जेथे अजून सुद्धा 10 चेंडूंचा खेळ 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आर्यन खारकर आपल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन बुंद्यात टाकला होता. हाही चेंडू रूम दिला नाहीये. कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खेळला जातो. मिडांवरून काढलाय चेंडूला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 39 वरती जातोय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या जोडीवरती संपूर्णपणे मदार असणार आहे ते आशिषची संघाचा कॅप्टन आहे आशिन आणि ऋषिकांत डोंगरीकर हे त्याचे मालक. आपण बघतोय अगरदंडा हे गाव आहे आणि त्या मुरुड तालुक्यातला अगरदंडा म्हटल्यानंतर अगरदंडा जेटी जी आहे श्रीवर्धन तालुक्याशी जोडलेली जाणारी ती जेटी बोटच्या माध्यमातून फेरी बोटच्या माध्यमातून अनेक वाहने त्या ठिकाणी प्रवास करत असतात. तो अगरदंडा आपण पाहतोय. त्या अगरदंडा गावातून आलेला हा संघ म्हणजेच राज 11 अगरदंडा. धावसंख्या 1च्या माध्यमातून पोहोचेल ती 40 वरती. आर्यन खारकरचा हा अंतिम चेंडू या षटकातून. आर्यन खारकर विरुद्ध मयेकर. यावेळेचा फटका चांगला होता मात्र सरकरांच्या दिशेला वन बाउन्स येतोय. ऋषिकांत डोंगरीकर संघ मालक आपण पाहतोय. उपस्थित झालेले नाही आहेत, परंतु यूट्यूबला आपण जर ही मॅच बघत असाल तर उद्याच्या दिवसात आपली उपस्थिती दिली तर नक्कीच आमचा या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. कारण प्रत्येक संघ मालकाचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकार करण्यासाठी उद्याच्या दिवसात जरी आलात, आज आपल्याला वेळ नसेल कामानिमित्त कुठेही आपण गेला असाल तर उद्या आपण उपस्थिती द्या. कारण ही स्पर्धा फक्त अलिबाग तालुका किंवा समाजासाठी नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्य आणि भारत देशापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण केलेलं आहे. एक समाज एकत्र आणून त्या समाजाची उन्नती विकास कशा पद्धतीने होईल हे पाहण्याचं कार्य आपण करत आहोत. तर उद्याच्या दिवसात आपण जर या ठिकाणी उपस्थिती दिलात तर नक्कीच शोभा वाढेल या स्पर्धेची आणि शोभा वाढेल या मंडपाची. ऋषिकांत डोंगरीकर यांचा संघ या ठिकाणी बॅटिंग करतो. शेवटच्या मॅच मध्ये आपण जर उद्या संघ 3 क्रमांकामध्ये गेला तर नक्कीच उपस्थित राहाल. यावेळेचा फटका फसला होता. विकेट किपरच्या हातातून झेल सुटलाय. करण तोडणकर विकेट किपरच्या रूपात होता. विचार केला नव्हता की अशा प्रकारचा झेल रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला जाईल आणि तिथे मात्र जीवनदान मिळतोय ते म्हणजेच साई प्रसाद मयेकरला. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक हाताळतोय. गोलंदाज आहे यश करे. नाव काय? यावेळेला ऑनसाईडच्या दिशेला फटका खेळायचा होता परंतु चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेला. दुसरी धाव घेतली जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज साई प्रसाद मयेकर बॅक टू द पॅव्हिलियन. करतो की आपण मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. बेनकर साहेब आपण मंचावर यायचं आहे. हितेश तासवणेकर, सौरभ कदम, देवेंद्र सुर्वे, कुणाल भिजे, यश कांबळे, अनुज राऊत, नागेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. नागेश नावच नाही तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज त्या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करतोय. रनआउटची विकेट गमावले. धावसंख्या धावफलकावरती एकूण आहे ती म्हणजेच 42 धावा धावफलकावरती लागल्या. यावेळेला बघा अगदी एक चांगला चेंडू पुढे शफल झाला होता. ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन त्याला पाठवायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट जातोय. नवीन फलंदाज तेजस मैदानात आलेला आहे. तेजस राऊत हा नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. यावेळेला फटका तेवढासा मजबूत नाहीये. ऑनसाईडच्या दिशेला खेळला. मिडांवरती क्षेत्ररक्षक आहे. 30 गजच्या दायऱ्यामध्ये चेंडूला फिल्डिंग केला जाईल. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 43 वरती पोहोचले. आता मात्र
या शेवटच्या षटकामधून चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच फक्त 2 to go 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वाह काय गोलंदाजी करतोय अप्रतिम. स्लॉग ओव्हर मध्ये अप्रतिम मारा केलाय. 60 ते 65 धावांचं लक्ष तरी होईल असं काहीतरी चित्र होतं. पहिल्या 2 षटकांचा विचार केला त्यानंतर हॅट्रिक झाली आणि या स्पर्धेत मात्र कमीत कमी धावावरती रोखण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते इथे मात्र सक्सेस होतोय. शेवटच्या चेंडूवरती आणखीन 2 धावा मिळवण्याचा प्रयत्न होतोय मात्र दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने श्री प्रकाशजी गोळेकर साहेब यांची उपस्थिती लाभलेली आहे. तसंच शशिकांत महादेव पेडणेकर साहेब, आपल्याला हे ग्राफिक्स सगळं बॅनर दिसते हे तेजस वर्तक ग्राफिक्स हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. 44 धावा झाल्यात. 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजेच प्रतिस्पर्धी संघावरती. आर्यन खारकरचा हा संघ आपण बघतोय सचिन कदम यांच्या मालकीच्या संघावरती 45 धावांचं लक्ष. शेवटचा मॅच कोण टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा या वेळेला आर्यन खारकरचा संघ की अगरदंडा राज इलेव्हन अगरदंडा हा संघ या ठिकाणी प्रवेश करेल. अत्यंत चांगलं चित्र आपण मैदानावरती पाहतोय. एक संघ लाईन मध्ये प्रवेश करतोय, दुसरा संघ या ठिकाणी पॅव्हेलियन मध्ये लाईन मध्ये आलेला आहे आणि दोन्ही संघांचं कौतुक मी या ठिकाणी करेन. अत्यंत सुंदर स्पर्धा आजच्या दिवसामध्ये सुद्धा संपन्न होताना आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण पहिल्या षटकासाठी ऐकूया राजूदादा सिल्दनकर यांना आणि त्यानंतर आपण यश माबगावकर यांच्याकडे जाणार आहोत. तर राजू दादा काय बोलाल आजची ही स्पर्धा? स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत, शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय विलास जी आमरे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रकाशजी गुलेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ही मायेची शाल या स्पर्धेच्या निमित्ताने 5वे पर्व हे मायनाक भंडारी चषक आपल्याला एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी दिली जाईल. या स्पर्धेला आपण उपस्थित राहिला होतात आणि शुभ आशीर्वाद दिला होता. ही आठवण कायमस्वरूपी आपल्याकडे राहावी हा दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी केलाय. प्रकाशजी आपलं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर शशिकांतजी महादेव पेडणेकर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी पुन्हा एकदा विलासजी आंबरे यांना की आपण सन्माननीय श्री आदरणीय शशिकांत महादेव पेडणेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शशिकांतजी महादेव पेडणेकर साहेब या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेची गोड आठवण मायनाक भंडारी स्मृती चषक देऊन आपल्याला सन्मानित केले जात आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सन्मान असेल तो कुमार तेजस वर्तक ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सर्व बॅनर आपण पाहिले ज्यांनी बनवले तो म्हणजे कुमार तेजस वर्तक याला आपण सन्मानित करणार आहोत. तेजस वर्तक आपण समोरती येऊन आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. अत्यंत महत्त्वाची कामगिरी या कुमार अशा तेजस वर्तकच्या माध्यमातून आपण बघितलं. त्याला सन्मानित करतील अक्षय गुलेकर. या स्पर्धेला ज्याने खूप मेहनत घेतली ही स्पर्धा खेळवण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे अक्षय गुलेकर यांच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. चेंडू फेकायचा आहे. त्यानंतर सन्मान असेल सचिन भेंडकर. सचिन भेंडकर यांना सन्मानित केलं जाईल. मी आंबरे साहेबांना विनंती करतोय आपण सचिनजी भेंडकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सचिनजी भेंडकर साहेब आपण या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलात. ही स्पर्धा म्हणजे एक अभिमानाची आणि मानाची स्पर्धा आहे.
अर्थात मायनाक भंडारी चषक स्पर्धा ही मानाची आणि भंडारी समाजाच्या सन्मानाची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेला आपली उपस्थिती लाभली. आमचं व्यासपीठ अगदी आपल्या येण्याने अगदी खुलून गेलं. सन्मान आपला या स्पर्धेमध्ये आहे. खूप खूप धन्यवाद सचिनजी बेंडकर साहेब, आपण खूप खूप धन्यवाद. वळूया या मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे. राजूदादा सिल्दनकर आणि यश माबगावकरांच्या साथीने जिथे 45 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले अनुज राऊत आणि यश यांच्या माध्यमातून. तर बोलूया राजूदादा यांच्याकडे. म्हणजे 24 चेंडूमध्ये 30 धावा झाल्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि झाला 44 म्हणजे 29 नंतर 16 धावा 24 मध्ये 16 हॅलो 18 मध्ये. संजय, आपण थोडंसं विवरण मागे जाऊन पाहूया. कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या होती 29 धावा, 2 फलंदाज बाद. तदनंतर 5 षटकांचा सामना आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये धावा झाल्या त्या 44, म्हणजे 18 चेंडूंमध्ये केवळ 16 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जर विचार केला तर त्यामध्ये एक षटकाराचा सुद्धा समावेश होता. म्हणजे इतर जे डॉट चेंडू जे निर्धाव चेंडू जातात त्यांना किती महत्त्व असतो. आणि निश्चितच याच्यामध्ये कामगिरी जर चांगली बजावली तर निश्चितच गोलंदाजांनी कमबॅक चांगलं केलं होतं आणि त्या कमबॅकमुळे, गोलंदाजाच्या कमबॅकमुळे धावसंख्या एक मर्यादित धावसंख्येपर्यंत रोखण्यामध्ये यशस्वी झालेला संघ अर्थातच संघ आहे तो म्हणजे प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ थळ संघाने यशस्वी गोलंदाजी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु आता त्याहीपेक्षा जास्त चांगली गोलंदाजी करणं, दर्जेदार गोलंदाजी करणं हे कर्तव्य ठरणार राज 11 आगरदांडा या संघासाठी. आपण पाहतोय कवर्समध्ये चेंडू ढकलला होता, अक्षरशः पुश केला होता. चेंडूवर 1 धाव मिळते. धावसंख्येचं खातं नव्हे तर धावसंख्या होते 2 धावा. या 2 धावा जमवण्यासाठी पहिले 2 चेंडू खर्ची पडलेले आहेत आणि हे गोलंदाजीची भूमिका सांभाळतोय तो गोलंदाज विवेक. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं आहे. पहिलं षटक हा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, काहीसा उसळता चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फलंदाज चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडूसाठी छेडछाड करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू निश्चितच खेळण्या मर्यादेचा ठरवला जातो, त्यामुळे चेंडू निर्धाव जातो. ही जमेची बाजू असणार आहे ती गोलंदाजासाठी. पुढे एकदा विवेकचा चेंडू त्याच टप्प्यावर टाकलेला. या वेळेला चेंडूला निश्चितच रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजांचा अंदाज हेरला होता फलंदाजांनी. हा चेंडू लिस्टिकच्या ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर जातोय. जे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, गलीमध्ये शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसा जाईल याचे पूर्णपणे खबरदारी घेतली होती. संजय म्हात्रे, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालात आणि आम्हाला उपकृत केलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो. आज लवकरच आपण रजा घेत आहे आमची. त्यानंतर यश माबगावकर यांना आपण आपल्याला आणि या वेळेला पाहतोय गोलंदाजाची किमिया, खरोखर अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर चेंडू. तो ह्या गोलंदाजाची एक किमयागार गोलंदाजी पाहायला मिळते. कारण हा चेंडू टाकला होता तो लेफ्ट, यापूर्वीचे काही चेंडू टाकले होते ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकले होते. यावेळचा चेंडू त्यांनी फसवा चेंडू टाकला, चेंडूची गती काढली आणि चेंडूची गती काढत असताना अचूक टप्पा जो टाकला तो बरोबर मिडल स्टिकच्या दिशेने टाकला. त्यामुळे फलंदाजाला कोणत्याही प्रकारे अक्षरशः गाफील ठेवला आणि अनुहतपणे एखादा पाहुणा घरी येतो आणि आपल्याला त्याचं स्वागत स्वीकारावं लागतं, तसंच आज अनुहतपणे हा चेंडू यष्टीच्या रोखाने आला आणि चेंडू यष्टी उद्ध्वस्त करून गेला. त्यामुळं फलंदाज होता तो अक्षरशः बुचकळ्यात पडला आणि आपले विकेट्स डगआउटच्या दिशेने चालू लागलेला पाहतोय आपण. आणि अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतन होताना पाहतोय.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 धावांची एक चांगली खेळी रचली होती, पण 4 धावा घेतल्या होत्या, एक सिंगल्स घेतली होती. तदनंतर मात्र गोलंदाजांनी हुकूमत गाजवली, परंतु आता हुकूमत मोडून काढलेली आहे. ती फलंदाजांनी पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू लॉंगऑफच्या वरून जाण्यास असा अंदाज येत असताना क्षेत्ररक्षकाने तिथे चेंडूवर ताबा मिळवलेला चेंडू फेक केलेली आहे. तदरम्यान आपण पंचांचा इशारा काय येतो ते पाहतोय. धावसंख्या होते ती 2 धावा धावपालकर वाढतात, कारण दोन्ही धावा ह्या फलंदाजाने धावून पूर्ण केलेल्या आहेत. आणि या 2 धावा, हा चेंडू बराचसा वेळ हवेत होता, परंतु हवेत असलेला चेंडू झेलण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले होते. चेंडू जमिनीवर पडता क्षणी फलंदाजाने दुसरी धाव पूर्ण केली आणि लॉंगॉन क्षेत्ररक्षकामध्ये कडून या 2 धावा वसूल केल्यामुळे धावसंख्या होते ते पहिलं षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या 8 धावा. सरासरीचा जर विचार केला तर सरासरीचा विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे, 44 धावांचं आव्हान आहे. साधारणतः 9 धावांची सरासरी अपेक्षित आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये एक बॅलन्स स्थिती आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे समसमान सामना पाहायला मिळते. दोन्ही संघाला समान संधी असल्याचं दिसून येतोय, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा झालेल्या आहेत, एक फलंदाज बाद झालेला आहे. एक त्रिफलाची फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन गेलेल्या फलंदाजाने 2 धावांचं रतीब टाकलेलं आहे. आपण पाहतो एकूण धावसंख्या होते 8 धावा. आता दुसरं षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होते गोलंदाज राजी लेवन अगरदांडा संघाकडून दुसरं षटक घेऊन येण्यासाठी सज्ज होते. दर्पण बोले तर आरसा, आणि पाहायचं आहे कशा प्रकारे आरसा दाखवतात आपल्या इतर खेळाडूंसाठी, आपल्या संघासाठी ते पाहायचं आहे. आणि त्याच्या गोलंदाजीवर संघाचं काहीसा भवितव्य निर्भर आहे. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं, बक्षीसपात्र ठरायचं असेल तर चांगली गोलंदाजी अपेक्षित असणार आहे. दर्पण याचा पुढील चेंडू लेगस्टिकच्या बराचसा बाहेर जातोय. पंचांची हालचाल सुरू होते, पंच समांतर हात फैलवतात आणि ह्या दंड देतात तो गोलंदाजाला, आणि अर्थात 22 क्रमांकानुसार हा चेंडू वाईड असल्याचा इशारा केला जातोय. 1 धाव वरते, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 9ची सरासरी जी होती ती 9ची सरासरी मला वाटतं ह्या चेंडूने भरून काढल्याचं वाटते, कारण आता या षटकामध्ये तब्बल 6 चेंडू तर टाकावेच लागतील जर एखादा आणखीन काय वाईड नो बॉल जर वगळता. तर पुढील चेंडू दर्पण धावायला सुरुवात करून टाकलेला हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. आता पाहतोय आपण क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाणार आहे. रिस्ट्रिक्शन एरियामध्ये कोणी क्षेत्ररक्षक नसल्यामुळे फलंदाजाला 4 धावा सहजगत्या प्राप्त केलेल्या, परंतु ह्या 4 धावा सहज मिळाल्या नाहीत, तर त्याच्या मेहनतीच्या 4 धावा आहेत. गोलंदाजाने टाकलेला चेंडू थोडासा लेगस्टिकच्या बाहेर होता, याचा अंदाज बांधून फलंदाजाने बॅकफुटवर जाऊन हा जणू का स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, आणि त्या यशस्वी स्वीप शॉटमध्ये फलंदाजाला 4 धावा मिळतात. या 4 धावानुसार धावसंख्या होते ती पहिल्या 7 चेंडूंमध्ये धावा होतात त्या. दोन तब्बल चौकाराचा समावेश आहे. आणि ह्या पूर्वी जिथून सामना सोडला होता नाबाद राहिला होता, आणि आता जणू काय नाबाद नव्हे तर ह्या पुढच्या सामन्यात सुद्धा नाबाद खेळी करायची क्षमता माझ्याकडे आहे असं अनुज दाखवतो त्याच्या खेळीतून. हा होत आहे आप्पा तुमचं आता ऐकतील ते, आता आपल्याला अंगामध्ये जोश निर्माण होतील असं नक्कीच गाणं वाजेल. सामन्यात कोणी जिंको कोणी हरो, ज्ञाती बांधवच आहेत आपले, आणि निश्चितच कोणाची बाजू घेऊन बोलणं किंवा कोणासाठी फक्त खेळाडूंना प्रोत्साहित करणं हेच समाजाचं आपलं ज्ञाती बांधवांचं आपलं कर्तव्य आहे. या वेळेला पाहतो चेंडू कार्पेटच्या आधारे जातोय, मिडविकेट क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरमध्ये जातो, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतात, फेक होतोय. आणि खरोखर आता गोलंदाजांनी मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये घडवलेला हा सुधार असावा, कारण चेंडू थोडासा खाली राहणारा, गुडघ्याच्या खाली चेंडू कसा राहील याच्यासाठी प्रयत्न केला होता, आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी होऊन चेंडूवर 1 धाव मिळते. धावसंख्या होते तुमच्या स्कोर गुणलेखक सांगतात 30 धावा. षटकाच्या सरासरीनुसार संघ आता वाटचाल करू लागले, त्यामध्ये अनुजचा वाटा फार मोठा आहे. तर पुढील चेंडू यावेळेला मोठा फटा घणाघाती षटकार, नो डाऊट 6.
आवाज निश्चितच खंदीरपर्यंत गेला असेल आणि वेताळे देव सुद्धा निश्चितच या गाण्यावर खुश असतील. वेताळे देव खंदेरीला आपण पाहतोय, वेताळे देवचा एक मंदिर आहे. अनेक कोळी बांधव असतील, अनेक वेगवेगळ्या सगळ्या समाजाचे लोक तिथे जात असतात आणि नतमस्तक होत असतात. असं वेताळेश्वर खंदेरीमध्ये स्थानापन्न आहे आणि इथून आपल्याला खंदेरी डोंगर आपल्याला सहजगत्या दिसतोय. अतिशय एक बेट आहे, ते एक नामांकित बेट आहे. पुढील चेंडू यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचा आणि आधीच म्हटलं होतं की खरोखर षटकार चौकार. धावसंख्या होत्या 30 धावा. आता सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावांची. 44 धावा झालेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. म्हणजे ह्या पूर्वीच्या सामन्यामध्ये जर विश्लेषण जर आपण विचारात घेतलं तर 18 चेंडूंमध्ये केवळ 14 धावा जमवल्या होत्या आणि आता ह्या 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. म्हणजे आता गोलंदाजाचा कस लागणार आहे. पाहायचं आहे, पहिलं षटक ज्या गोलंदाजांनी टाकलं होतं षटकामध्ये केवळ 8 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये त्याची पुरेपूर वसुली केलेली आहे आणि आता एक विजयाच्या दृष्टिक्षेपात आल्याचा दिसून येतं. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या अगदी शेवटचा चेंडू, शेवटची धाव येईल जोपर्यंत बोर्डवर येत नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल याची निश्चितता आपल्याला सांगता येत नाही. परंतु जी जोडी मैदानात खेळतो त्यामध्ये आपण पाहतोय अनुज राऊत म्हणजे खरोखर यापूर्वी 2 सामन्यामध्ये लागोपाठ त्यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला होता आणि नाबाद खेळी केली होती. असा अनुज राऊत मैदानात खेळताना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकवर नक्कीच असणार आहे. तर एकूण धावसंख्या होती आपण आताच खांदेरी बेटाचा उल्लेख केलात. हे नुसतं बेट नसून हे समस्त हिंदू बांधवांसाठी आपल्या समस्त शिवरायांच्या अभिमानाच्या पर एक गर्वाभिमानाची एक गोष्ट आहे. ती म्हणजे हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजांच्या पहिल्या आरमाराची एक खूण आहे आणि ही सुवर्ण अक्षरामध्ये नोंदवली गेली जाण्यासारखी एक ही वास्तू आहे. ती आपल्याला त्या वास्तूबद्दल अनन्य भाव आपल्या मनी सर्वांच्या मनी आहे. निश्चित विलासदादा हे प्रेरणास्थान आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आणि या वेळेला पाहतो की आणखीन एक मोठा घणाघाती षटकार पाहायला मिळतोय. कदाचित सामन्यावरचं नियंत्रण कोणाच्या बाजूला असतं हे सांगता येत नाही. परंतु एक चूक सुद्धा फार महत्त्वाची असते. म्हणजे अशा चुका आपल्याकडून होऊ नयेत याच्यासाठी ज्ञाती बांधवांनी असा हा एक निर्णय घेतलेला असावा किंवा असे आपण सगळे एकत्र येऊन खेळूया आणि अशा चुका मोठमोठे सामने ज्या वेळेला तुम्ही खेळणार असाल त्यावेळेला अशा चुका होऊ देऊ नका आणि आपल्या ज्ञाती बांधवांचं आपल्या तालुक्याचं आपल्या भागाचं नाव आपण लौकिक करावं. धावसंख्या होते ती एका धाव निश्चित धावसंख्या होते ती 39 धावा. धावसंख्या 39. आता येणारे चेंडू आणि धावा यांचं समीकरण फार सोपंसं वाटू लागलेलं आहे. पाहतोय चेंडू थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेरून जातोय. चेंडू निर्धाव जातोय. फलंदाज का काहीतरी वेगळा प्रयत्न करत होतं, काहीतरी वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू निर्धाव जाते. जमीची बाजू असणार ती गोलंदाजासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा धावायला सुरुवात करून टाकलाय. पुन्हा एकदा चेंडू रिव्हर्स शॉट आणि उत्तुंग षटकार.